कोल्हापुरातून मोठी बातमी येते। कोल्हापुरातील विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक केल्याचा आरोप केला गेलाय। अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजी राजेही सकाळीच विशाळगडाकडे रवाना झालेले आहेत। अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी एकीकडे संभाजी राजे हे सकाळीच विशाळगडाकडे रवाना झाले, तर दुसरीकडे विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक केल्याचा आरोप करण्यात येतोय। सध्याची ही दृश्य आपण बघतो आहोत। या ठिकाणी काही दगड पडलेले आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळत आहेत। अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी एकीकडे संभाजी राजे हे विशाळगडावर दाखल झालेले आहेत, दुसरीकडे काही संघटनांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आंदोलन पुकारलं होतं आणि आता अज्ञातांकडून दगडफेक झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। तर विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। ही त्या ठिकाणची लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्हली ही दृश्य बघतो आहोत। या ठिकाणी काही दगड पडल्याचं सुद्धा आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळत आहे। तर अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजी राजे हे सकाळीच विशाळगडाकडे रवाना झालेले आहेत आणि या दरम्यान कोल्हापुरातील विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक केल्याचा आरोप केला जातोय। आज संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडाकडे रवाना झालेले आहेत। अतिक्रमण हटवावं अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून काही संघटनांकडून देखील केली जाते आणि तीच मागणी संभाजीराजेंची देखील आहे। आपले प्रतिनिधी भूषण पाटील हे सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। भूषण, हा आरोप नेमका कुणाकडनं केला जातोय? विशाळगडावर दगडफेक झालीये का? हा आरोप नेमका कुणाचा आहे? तर अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजी राजे एकीकडे विशाळगडाकडे रवाना झालेले आहेत, तर दुसरीकडे अज्ञातांकडून विशाळगडावर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात येतोय। त्या ठिकाणची ही दृश्य आहेत। मात्र हा आरोप स्थानिकांकडनं करण्यात येतोय की आणखी कुणाकडनं करण्यात येतोय याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही। पुन्हा एकदा आपण जाऊयात, भूषण पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। भूषण, नेमका प्रकार काय आहे? संभाजी राजे विशाळगडावर दाखल झालेत का? अज्ञातांनी दगडफेक केली असा आरोप केला जातोय, नेमका हा आरोप कुणाचा आहे? विशाळगडावरील अतिक्रमण काढलं जावं यासाठी संभाजीराजे आक्रमक झालेले आहेत आणि म्हणूनच ते आज कोल्हापूरहून विशाळगडाच्या दिशेने जात आहेत। त्यांच्यासोबत हजारो शिवभक्त देखील आहेत। मात्र संभाजीराजे विशाळगडाला पोहोचण्याआधीच त्या ठिकाणी अज्ञातांकडून दगडफेक आहे ती झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। तशा पद्धतीची माहिती स्थानिकांकडून सोशल मीडियावर व्हायरल केली जाते। संभाजीराजे यांना याबाबत विचारलं असता प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतरच यावर आपण बोलू असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र आपण जर बघितलं तर विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी एका बाजूला संभाजीराजे विशाळगडाकडे जात असताना आता विशाळगड आणि परिसरातील वातावरण या निमित्तानं तापल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त या विशाळगडाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। शिव मोठ्या संख्येनं विशाळगडावर जाणार नाहीत याची खबरदारी आता पोलिसांकडून घेतली जाते। मात्र तुर्तास आपण बघतोय की संभाजीराजे त्या विशाळगडावर पोहोचण्याआधीच अज्ञातांकडून विशाळगडातील काही घरं जी आहेत त्या घरांवर दगडफेक झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होतोय आणि तसे व्हिडिओ सोशल मीडियात स्थानिकांकडून व्हायरल केले जात आहेत। मात्र या व्हिडिओची खातरजमा करण्यात आलेली आहे का? नक्कीच सोशल मीडियामध्ये तिथल्या काही स्थानिक तरुणांनी हे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि त्यांनी त्यामध्ये दावा केलेला आहे आज संभाजीराजे विशाळगडावर येणार आहेत आणि त्याआधीच आमच्या घरांवर अशा पद्धतीनं दगडफेक झालेली आहे। पोलिसांनी अपूर्ण बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीची नक्कीच भूषण, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।